प्रेग्नन्सी रिव्हील केल्यानंतरचा बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की ताई युग तर 2च वर्षाचा आहे, तू का एवढ्या लवकर डिसिजन घेतलं. तर माझं आणि रोहितचं लग्न झालं 2019मध्ये. आता 2026मध्ये आहोत. त्यानंतर लग्न झालं की प्रत्येक सासू सासऱ्यांना किंवा आईवडिलांना वाटतं की 2 to 3 इयर्स झाल्यानंतर बेबी प्लॅन करायला पाहिजे. पण तसं काहीही आम्ही केलं नाही, कारण आमच्या दोघांचं हे पक्कं होतं की जोपर्यंत आमचं फिनॅन्शियल गोल अचीव होत नाही तोपर्यंत आम्ही बेबी प्लॅनिंग करणार नाही. 2021मध्ये आम्ही आमचं स्वतःचं घर बुक केलं. त्यानंतर आमची गाडी घेतली. ती सेकंड हँड होती, पण घर आणि गाडी या दोन्ही गोष्टी आमच्या झाल्या होत्या. त्यानंतर आम्ही बेबी प्लॅनिंग केलं 2022मध्ये, पण तेव्हा ती माझी एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली, त्यामुळे ती अबॉर्ट करावी लागली. त्यानंतर मग युग राहिला आम्हाला 2023मध्ये, जेव्हा की मी माझ्या 30मध्ये होती आणि युग आमच्या आयुष्यात आला 2024मध्ये. त्यानंतर आम्ही आमची स्वतःची गाडी देखील घेतली. आणि खरं सांगायचं तर माझं हे नक्की होतं की जर मला पहिली मुलगी झाली तर मी दुसरा चान्स लवकर घेणार नाही, कारण मला खूप इच्छा होती पहिली मुलगी असण्याची. पण युग झाला आणि माझं हे तेव्हाच ठरलेलं होतं की जर मला मुलगा झाला तर दुसरा चान्स मी लवकर घेईल. आणि युग झाल्यानंतर मी माझा ड्रीम जॉबही स्विच केला. आता सध्या मी सेल्सफोर्स डिझायनर आहे, त्यामुळे माझं ते गोल देखील कंप्लीट होतं. आमचं फिनॅन्शियल गोल देखील कंप्लीट झालेलं. आणि माझ्यासोबत माझ्या सासूबाई असतात आणि त्यांचं देखील असं होतं की जोपर्यंत मला होतं आहे तोपर्यंत दुसरं बाळाचं प्लॅनिंग करून घे, दोघंही पोरं सोबत मोठे होतील. आणि मी फिजिकली आणि मेंटली दोघांसाठी रेडी होते, रोहित देखील रेडी होता. आणि म्हणूनच आम्ही सेकंड बेबीचा प्लॅन केला. प्रत्येकाची कंडिशन वेगळी असू शकते. जर तुम्ही मला खूप आधीपासून फॉलो करत असाल तर युग हा खूप हॅप्पी बेबी आहे. त्याने 2 वर्षात कसलाही आम्हाला कुठलाही त्रास दिला नाही किंवा रात्रभर कधी जागवलं देखील नाही. त्याचं फिडिंग देखील सुटलं आणि म्हणूनच आम्ही हा डिसिजन घेतला. तर आमच्या दिवसाची सुरुवात झाली होती. माझं 5th मंथचं चेकअप होतं, TTचं इंजेक्शन होतं, ते घेऊन माझं ऑफिसची कामं, बाकी सगळी कामं आवरली. आणि आई इथे नव्हत्या म्हणून माझी दीदी इथं माझ्या हेल्पसाठी आलेली आणि असा संपला दिवस.